मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं आणि संगमेश्वरमधल्या कुरुंदडा या ठिकाणी रस्त्याचं काम अजूनही अर्धवट स्थितीतच आहे। त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना सध्या प्रचंड धूळ, माती आणि जीवघेण्या खड्ड्यांचा सामना करावा लागतोय। पावसाळा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। पावसाळ्यापूर्वी कुरुंदडा इथं काम पूर्ण झालेलं नाहीये, तर प्रवाशांना थेट चिखलातून जीवघेण्याचा प्रवास करावा लागण्याची दाट शक्यता आहे आणि प्रशासनाच्या या संथ कारभारामुळे प्रवाशांमधून एक प्रकारे तीव्र संताप व्यक्त होतोय। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। सध्या आपण मुंबई गोवा महामार्गावरच्या संगमेश्वर, ओझरखोंड ते कुर्दुंडा या महामार्गावरती आहोत। सध्याची ही आपण परिस्थिती बघितली तर पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था आहे। चौपदरीकरणाच्या कामामध्ये सध्या हा जो रस्ता आहे तो रखडलेला आहे। आपण बघतोय खड्डे आणि धुळीचं साम्राज्य, याच्यातूनच हा प्रवास वाहतूकदारांचा सध्या सुरू आहे। सध्याची परिस्थिती आपण जर बघितली, मुंबई गोवा महामार्गाचं जवळपास 98% जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे। त्याच्यामध्ये संगमेश्वर तालुक्यातला जवळपास 500 मीटरचा ज्या ठिकाणी जो पॅच आहे, टप्पा आहे, तो अपूर्ण आहे। पावसाळ्यापूर्वी ही जर कामं पूर्ण झाली नाही तर नक्कीच या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहतूकदारांना या चिखलातून आणि खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे। त्यामुळे दरवर्षी या त्रासाला कंटाळलेले जे कोकणकर असतील, हे मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवास करताना यावेळी तरी जिथं जिथं कामं पूर्ण झाले त्यातून सुखकर प्रवास होणार आहे। मात्र अशा प्रकारचे जे पॅचेस आहेत त्याच खड्ड्यातनं मुंबईकरांना किंवा कोकणकरांना महामार्गावरून प्रवास करताना प्रवास करावा लागणार आहे। प्रशासनानं कामाला गती दिली, मात्र पाऊस यायला, सक्रिय व्हायला काहीच तास शिल्लक राहिलेले आहेत। मात्र एवढ्या या वेळेमध्ये हे काम पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे यावर्षी सुद्धा ज्या ठिकाणी रुंदीकरणाचं जे काम आहे रखडलेलं आहे त्या ठिकाणी पावसामुळे चिखलाचं साम्राज्य होऊ शकतं आणि याच साम्राज्यातून कोकणकरांना प्रवास करावा लागणार आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।